चला मॅच ऑन करायची आहे. पहिलाच बॉल ऑन साइड ला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. फायनल मॅच मित्रांनो, केबीएम ट्रॉफी कोण जिंकणार त्याच्यासाठी हा संघर्ष. ही ट्रॉफी चिंचोटीला जाईल की मग गिरीज गावामध्ये जाईल, त्याच्यासाठी हा मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पुढील बॉल फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून खेळले गेले. हर्ष भोईर, हर्ष भोईर याचा हा फेवरेट स्ट्रोक. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. हा बघा, ज्याप्रमाणे आपण बघितलं फुलटॉस बॉल दिला आणि त्या बॉलला मात्र आपण बघितलं तर व्यवस्थित बॅटवर घेतलाय. आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की सध्या तरी आपण बघू शकतोय तरी ते चौकार मिळवला जाते. हर्ष इम्प्रेस करतायत. सतीश यांच्यावर जबाबदारी असेल कारण की 3 ओव्हर आणि 3 ओव्हर मध्ये डेफिनेटली आपण पाहू शकतोय तर चांगली कामगिरी नक्कीच करावी लागेल. पुढील बॉल हो यावेळेस ऑन साइड ला खेळले गेलेत. चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो झालाय सक्सेसफुल. इथून आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा महत्वपूर्ण असतील. 2 धावेने धाव फलक पोहोचला गेल्या 7 अंकांवरती. काय म्हणशील जयेश ढुकळे, ज्या अनुषंगाने ही सुरुवात या ठिकाणी झाली आहे बॅटिंगला. जबरदस्त आपण पाहू शकतो एक पॉझिटिव्ह सुरुवात मिळाली आहे जीवदानी गिरीज टीमसाठी. त्यांना माहिती आहे या मैदानामध्ये आपल्याला फर्स्ट इनिंग मध्ये काय करायचं आहे. हर्ष इंटेन दर्शवत आहेत. गतीने टाकलेला बॉल पाहतोय आपण. सतीशवर देखील आपण बघू शकतो की या फायनल मॅचचं प्रेशर असेल विजय, कारण की त्याला माहिती आहे कारण की जर या चषकाचा ताज जर आपल्याला उचलायचं आहे ना तर सगळं काय पणाला लावावं लागेल. प्रेशर या ठिकाणी पाहिलं तर मग प्रत्येक खेळाडूवरती आहे, प्रत्येक प्रेक्षकावरती आहे, प्रत्येक अतिथीच्या वरती आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेलच्या स्वरूपामध्ये हर्ष भोईर याचा खेळ संपुष्टात आलाय. चला बॅटर लगेच पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकतो तर विकेट डाऊन होताना पाहायला मिळाली आहे. मोठी विकेट मिळाली आहे. सतीशचा स्पेल आपण पाहिला तर ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय विकेट टेकर आणि नक्कीच आपण पाहिलं तर सफलता त्यांच्या खात्यामध्ये. यंग मराठा टीम तुम्हाला नंतर चेस करायचं आहे, लक्ष असू द्या. धावा जयेश पाहायला मिळाले होते मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एक सुंदर आपण पाहिला तर एक अफलातून मात्र आपण हा कॅच देखील बघितला. हर अंधेरे के बाद सवेरा आता है, जो मेहनत करे वो मुक्काम पाता है, रुकने से कुछ नहीं बदलता दोस्त, जो चलता है वही आगे बढ़ता है. इथून मात्र निश्चितच पुढे जाण्याकरता तुम्हाला चांगले संघर्ष इथून मात्र करावा लागतील. डेफिनेटली आपण बघू शकतो आरडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग क्रमवर समोर असतील संतोष. आरडी अगेन्स्ट संतोष. एक्सपिरियन्स विरुद्ध आपण पाहणार आहोत यंग ब्रिगेड. नक्कीच आपण पाहिलं तर काय होईल मैदानाच्या आतमध्ये. एक्सपिरियन्स वर भारी पडेल का यंग ब्रिगेड. ओहो गतीने टाकलेला बॉल लावडा बिल. अपील मात्र फेटाळली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा हातामध्ये बॉल आला नाहीये. अन्यथा मात्र आपण पाहिलं तर सगळं काही इथे मात्र बिघडताना पाहायला मिळालं असतं, परंतु जान बची और लाखो पाय हेच पाहायला मिळालं. बघा कुठेतरी पॅटर्न तर ऑलमोस्ट मात्र आपण पाहू शकतोय. पुढील बॉल च्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला षटकार 6. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. अगदी बॅटरच्या झोन मध्ये हा चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती हा 6 धावांचा स्टॅम्प संतोष डावळेचा पाहायला मिळाला आहे. षटकाराच्या सायना धावफलक पोचला गेलाय 15 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न.
टॉफेस लागला गेलाय परंतु चेंडू निघून गेलाय डी झोन मध्ये. मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजे 16 या अंकांवरती. 1.3 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय आणि सध्या धावफलक अगदी आपण पाहिलं तर एक चांगल्या पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते जयेश. हा डेफिनेटली आपण बघू शकतो ज्याप्रमाणे संतोष जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत आपण पाहू शकतोय की सगळी जबाबदारी आपण पाहिली तर बघ असेल ती म्हणजेच जीवदानी गिरीज या संघाची त्यांच्यावर. पुढील बॉल पुन्हा एकदा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका जरूर खेळले होते. एक धावेतून मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा चप्पलपणा पाहायला मिळाला संतोष डावळे याचा. अनेक उन्हाळे पावसाळे संतोष डावळेने विकेटच्या खेळामध्ये पाहिलेत आणि जबरदस्त आपण पाहिलं तर मग पॉवर हिटिंग स्ट्रोक खेळण्याकरता देखील तो ओळखला जातो. गोलंदाजी देखील लाजबाब आहे. सर्व क्षेत्रामध्ये अचूक कामगिरी करणारा खेळाडू म्हणजेच मिस्टर संतोष डावळे. सातत्याने जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग केलेली आहे या बॅटरने संतोष डावळे असतील ऑन स्ट्राईक. यावेळेस फटका मात्र फसला हवेमध्ये. बॉलच्या खाली 3 क्षेत्ररक्षक आले होते परंतु चेंडू परते नो मॅन्स लँड मध्ये आणि या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. इथे आपण पाहिलं तर मग स्टेप आउट झाले ते हलकेसे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसला होता. 3 क्षेत्ररक्षक निश्चितच हा झेल पकडण्याकरता पुढे आले परंतु 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये अगदी हा झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. 3 क्षेत्ररक्षकाने चक्रव्यूह मांडला होता परंतु त्यांच्या मध्ये हा बॉल डिलिव्हर झाला होता अगदी नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा कंप्लीट. यावेळेस जर पाहिलं तर 4थी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न थोडासा घातक ठरू शकला असता परंतु अतिशय जबरदस्त रनिंग बीटमध्ये विकेट. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील या बॉलवर आणि संघाची धावसंख्या 2 धावाने पुढे सरकली जाईल पोहोचली जाईल ऑन अ स्कोर कार्ड. अगदी आपण ऍक्शन रिप्ले पाहिलं तर इष्टांच्या जवळून हलकासा काही इंचाचा फरक राहिला होता आणि तिथून अगदी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग वाईट आहे. 1+1 या 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. नेक्स्ट बॉल या षटकातील बॉलर तयार. ओव्हर पिच बॉल बॅटचे चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. डिक्लेरेशन झोन आहे आणि एक सिंगल धाव मिळेल. संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 23 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 2 षटकांचा खेळ इथून संपलेला आहे. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये आई जीवदानी गिरीज 23 अंकांवर पोहोचला गेलेला आहे. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये पाहावं लागेल. चला प्लीज घाई करायची आहे. घाई करा. 3 ओव्हरचा हा मॅच 2 षटकांचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती 11.50च्या सरासरीने 23 धावा हे आपल्याला पाहायला मिळतात. रास्ता कितना भी कठिन हो कदम कभी मत रोकना क्योंकि मंजिलें उन्हीं को मिलती है जो हार मानना नहीं जानते. इथून आपण पाहिला तर मग या शेवटच्या ओव्हर मध्ये कमी धावा पाहायला मिळतील की मग जास्त धावा पाहायला मिळतील त्याच्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सक्सेस पूर्ण करायचं असेल तर त्याच्याकरता 6 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मेहनत, बलिदान, संघर्ष, जुनून, सब्र और विश्वास. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इष्टांच्या मागे साईनाथ जाबर होते. झेल सुटल्यानंतर निश्चितच आपण पाहिलं तर मग या महत्वपूर्ण 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. नंबर 3चं षटक टाकण्याकरता प्रदीपला आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. हलकासा बॉल इंडिकेटर होता आणि मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फटका फसला होता परंतु इष्टरक्षकाकडनं झालेली ही मिस्टेक. त्याच्यानंतर रनआउट मध्ये देखील भरपूर चुका घटित झाल्या. कदाचित त्या क्षेत्ररक्षकाने हा चेंडू बॅकअप केला असता तर रनआउट झाला असता फलंदाज संतोष डावळे. पुढील बॉल. सर्व काही गोष्टी आई जीवदानी गिरीज संघाच्या बाजूने घडत चाललेल्या आहेत. यावेळेस सुंदर फटका लॉफ्टेड ड्राइव्ह चेंडू जाईल सीमा पार बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. इथे आपण पाहिला तर सुंदर स्ट्रोक हलक्याचे स्टेप आउट झाले. पहा ऍक्शन रिप्ले. हलक्याचे स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने. काय जबरदस्त लॉंग ऑफच्या दिशेने हा सुंदर फटका संतोष डावळेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने संघर्ष करत आहे संतोषजी डावळे. बॉलर तयार. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये चेंडू जाईल
डीप मिड विकेटच्या दिशेने एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावाने संतोष डावल्याचा वैयक्तिक धावा झालेत 9 मध्ये 24 या धावसंख्येवरती खेळतो. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 3-3 33 धावा. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2.3 चेंडूंचा खेळ इथून संपन्न झाला. अजून सुद्धा 3 चेंडू इथून मात्र बाकी असतील. 3 बॉलचा खेळ बाकी असेल नक्कीच. 2 ते 3 बोटे फटके आले तर अगदी जर पाहिलं तर डेंजर झोन मध्ये ही धावसंख्या पोहोचताना दिसेल. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न विकेट किपर चुके करतायत. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सातत्याने संघर्ष करत आहेत. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पंचांनी. बॅटरने वाईड करता पहा हलकेसे मात्र पुढे सरसावले होते आणि त्याच्यानंतर आपण पाहिला तर हा डावा एसटीच्या दिशेने मात्र चेंडू जरूर पाहायला मिळालाय. परंतु अगदी हा चेंडू पाहिला तर मग यस कॅन्सल केला. रिव्ह्यू कॅन्सल म्हणजेच एक सिंगल धाव. पुढील बॉल हो अशोक यावेळेस आपल्याला पाहायला मिळाले होते ऑन स्ट्राईक वरती. परंतु एक सिंगल धाव इथून मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये ही पूर्ण केली जाईल. चला एक छोटा प्लेअर आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि निश्चितच त्यांची ही कायमस्वरूपी जागा आहे. आपण त्यांच्या जागेमध्ये आलं असंच म्हणावं लागेल. अगदी बरोबर. त्यांची ही परमनंट जागा आहे. त्यांच्यावर आपण आक्रमण नक्कीच केले त्यांच्या जागेवर. नेक्स्ट बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट फिल्डर अवेलेबल आहेत त्या ठिकाणी. मिस्टेक. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावन करता चौकार. ऍक्शन रिप्ले इथून आपण जरूर पाहणार आहोत कशा प्रकारे ही चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. गोलंदाज झाले निश्चितच धीम्या गतीने ही लेंथ फेकली होती. स्टेप आउट झालेत बॅटर ऑन साइडला खेळलेत आणि इथे आपण पाहिलं तर हो 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. जालं फाटलं मासा निसटला चेंडू सीमा पार चौकार. 4 धावसंख्या 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष्य असेल. यंग मराठा चिंचोडी या संघाला जबरदस्त प्रयत्न केलेले आहेत या बॅटरने संतोषजी डावले. अगदी जर पाहिलं तर सातत्याने संघर्ष करत आहेत. भरपूर उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत. पायांवर जर नक्कीच क्रॅम्प त्यांच्या आलेला आहे परंतु मैदानामध्ये अफलातून बॅटिंग त्यांची राहिले गेलेली आहे. शेवटपर्यंत नाबाद राहिले. शेर लढलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष त्याने केलेला आहे. आता मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये पाहणार आहोत कशा प्रकारे या धावा डिफेंड करतील. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. जीवदानी स्पोर्ट गिरीश संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. कचाकच भरलेलं आहे केबीएम क्रीडांगण. आपण विजय थोडंसं थांबवतोय. आपण बघितलं तर मग मंचावर जाऊया आपण वहिया. या स्पर्धेसाठी खास योगदान ज्याने दिलंय आदरणीय सन्माननीय संभाजीजी धावणे साहेब उद्योजक आहेत आणि त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी एकूण 8 दिवस जे थंड पाणी मात्र नक्कीच दिलं. परंतु त्या थंड पाण्यासाठी आवश्यक असलेला म्हणजे तो म्हणजे आईस बर्फ त्यांनी आम्हाला स्पॉन्सर्स केलाय. संभाजीजी धावणे साहेबांचा आपण करूया आदर सत्कार मान सन्मान. या साहेब आपण पुढे आपला आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मनीष जी टोकरे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा आदर सत्कार मान सन्मान. संभाजीजी धावणे साहेब आम्हाला या स्पर्धेसाठी मोठं योगदान. थंड पाण्यासाठी आपण बघितलं तर त्याने जो बर्फ होता आईस होता आणि तो आम्हाला स्पॉन्सर्स केला एकूण 8 दिवसामध्ये. आणि आपण पाहू शकतोय एक उद्योजक आहेत या सातिवली विभागातील आणि त्यांचा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. माईची उबदार श्वाळ त्यात नंतर आपण पाहू शकतोय हे या स्पर्धेची आठवण देणारं सन्मान चिन्ह देऊन हा आदर सत्कार केला जात आहे. सध्या तरी आपण बघू शकतो की हा साहेबांचा. त्यानंतर आपण सन्मान करूया रमेश ची धावणे साहेबांचा. त्याने आम्हाला स्पॉन्सर्स केलेले आहेत या स्पर्धेसाठी ते म्हणजेच कोंबडे. आणि त्यात नंतर आपण बघू शकतो की मग कोकणचा मेवा म्हणजेच काजू गोळे 4 आणि प्युअर आपण बघितलं तर गावठी आहेत. दिनेश दादांच्या शुभ हस्ते आपण करूया हा सन्मान. चर्चा करूया मॅच ऑन ठेवायचे. चर्चा करूया आपण तर रमेशजी धावणे साहेबांनी आम्हाला नक्कीच प्युअर आपण बघितलं तर अस्सल गावठी कोंबड्या आणून दिलेत. आणि सध्या तरी आपण बघू शकतो हा साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. चला मॅच ऑन करा.
चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. राकेश चौधरीचा पहिला बॉल. ओ इथे आपण पाहिलं तर मग पॉइंटला चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेला होता थर्ड स्लिपच्या दिशेनं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली आहे. 18 बॉल मध्ये इथून आपण पाहिलं तर मग विजयासाठी धावा बनवाव्या लागतील, त्या म्हणजेच 40. एक सिंगल धाव इथे मात्र आली आहे. 17 बॉल 39 लक्ष्य. 40 धावा या बनवायच्या आहेत. चिंचोडी या संघाला संघर्ष करावे लागेल. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. जाबर बंधू आहेत. त्यांना आता मात्र सुरुवातीच्या क्षणापासून अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल बॉलरच्या विपक्षामध्ये. पुढील बॉल. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. इथे आपण पाहिलं तर मग 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 3 या अंकांवरती. क्षेत्र कुठलेही असो मित्रांनो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. इथून मात्र मोठे कष्ट करावे लागणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. लक्ष आहे 40 धावांचं. मग 40 धावा पूर्ण करायचं असतील तर एक यशस्वी खेळ इथे मात्र दर्शवावा लागेल. बॉलिंग ट्रॅक मध्ये तुम्ही पाहू शकाल गोलंदाज सज्ज झाला आहे, तो म्हणजेच मिस्टर राकेश चौधरी. अकोटपाची लेन ऑन साइडला हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. 3 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पुढे आले होते. हा झेल खूप महत्वाचा आहे सतीश जाबरचा आणि त्याच्यासाठी निश्चितच अफाट प्रयत्न केले जातात मैदानाच्या आतमध्ये झेल पकडण्याकरता. कारण सतीश जाबर असा खेळाडू आहे, तो कुठल्याही क्षणी गेम एक्सचेंज करू शकतो. ताकद, धमक, जिद्द, चिकाटी सर्व गोष्टी या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्हीच संघ सातत्याने संघर्ष करत आहेत. या मॅच मध्ये फायनलचा मॅच आहे. जबरदस्त खेळ करावे लागेल दोन्ही संघाला. एका बाजूला चिंचोडी संघ, त्याच्या विपक्षामध्ये गिरीश संघ, त्यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये एक लढा देत आहेत एकमेकांच्या विरुद्ध. जबरदस्त खेळ आपल्या नावावर करण्याकरता यावेळी सुंदर फटका, शॉर्ट पोल केला बॉलला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि निश्चितच अप्रतिम खेळ या ठिकाणी चालू आहे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर मग तुल्यबुल्य संघ आहेत. आणि सतीश अँड प्रदीप करता षटकारांच्या हॅट्रिक करता रवींद्रजी ठक्कर, जे टिवरी गावचे विद्यमान सरपंच आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. रण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाहीये. नशिबात असेल ते मात्र मिळेलच, परंतु प्रयत्न करणं सोडणार नाहीये. इथून मात्र प्रयत्न केले जातील का? समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू जाईल. हो असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल, परंतु सुंदर ऑफेट्स आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण अगदी या ठिकाणी केलं गेलंय. जीवाची आकांक्षा करून हा बॉल स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने जो लहान क्षेत्ररक्षक होता, अपकमिंग यंगस्टर आहे, या संघाचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे. आणि आपण जर पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालेलं आहे लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळेस फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल. लेफ्टी बॅटर करता ऑन साइडच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत गिरीश संघाने. पुढील बॉल. ओ यावेळेस समोरच्या दिशेनं गॅप मधून हा फटका निघून जाईल सीमा रेषा पार. ज्याप्रमाणे सुईमधून धागा बोवा त्याच प्रकारे हा स्ट्रोक अगदी गॅप मधून खेळलेत मिस्टर सतीश जाबर. जबरदस्त लिहिलेल्या बॅटिंग करतो या मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 11 अंकांवर पोहोचले गेलेले आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल जिंकण्याकरता. पाहणार आहोत किती धावांची गरज असेल याची माहिती पोहोचवली जाईल. 12 बॉलचा खेळ बाकी, जिंकण्याकरता 29 धावांची गरज असेल यंग मराठा चिंचोडी या संघाला. जबरदस्त प्रयत्न करावे लागतील. 12 चेंडू जिंकण्याकरता 29 धावा. हालात कैसे भी हो, इस मुसीबत का हल निकल जाएगा. कभी रुकना नहीं और खुद को कभी इतना मजबूत बना लो कि किसी के आगे झुकना नहीं. इथून आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा हा मॅच इथून आपण पाहिला तर मग जिंकू शकतायत, परंतु त्याच्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. अखू टप्प्याची लेद ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळले जरूर, परंतु फटक्यामध्ये तेवढी पॉवर जनरेट केली नाहीये
आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग प्रदीप जाबर हा बॅटर बाद होतोय. पहिला धक्का लागला गेलेला आहे यंग मराठा चिंचोडी या संघाला. आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच पहिली विकेट डाऊन होईल. प्रदीप जाबर हा बॅटर बाद झालेला आहे. 4 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत, परंतु पहिला धक्का लागला गेलेला आहे चिंचोडी या संघाला. विकेट डाऊन होईल चिंचोडी संघाची. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. जग तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करेल. आणि नक्कीच जर पाहिलं तर सतीश याला आपल्या क्षमतावर नक्कीच विश्वास ठेवून चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण त्यांचा संघ अडचणीमध्ये सापडला गेलेला आहे. धावा देखील चेस करायच्या आहेत या चिंचोडी संघाला या फायनलच्या मॅच मध्ये. 11 बॉल जिंकण्याकरता 29 धावा. पुढील बॉल संतोष डावळे पुन्हा एकदा सज्ज झालेत. ओ समोरच्या दिशेनं जबरदस्त पॉवर हिटिंग स्ट्रोक मिस्टर आरडीशा बॅट मधनं आलाय. कहा गया है लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अगदी ऑन ठेवलेत. काय जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. पुढील बॉल ओ यावेळेस लेन थोडीशी मागे ठेवली. हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. हा ऍक्शन रिप्ले षटकाराचा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा षटकार खेळला, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त डिलिव्हरी हाताळली गेली आहे. 3 बॉल टाकून झालेले आहेत. 4था बॉल या षटकातील असेल. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल डिपेक्सच्या कव्हरच्या दिशेने. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक क्षेत्ररक्षक नक्कीच स्टॉप केलेला आहे. बॉलला मैदानाच्या आतमध्ये फेकी केली जाईल बॉलची तत्पूर्वी. 3 धावा मात्र कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. पहा इथून आपण पाहिला तर मग भरपूर चुका घटित होताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गोलंदाज संतोष डावळे देखील आपण पाहिलं तर पूर्णपणे अपसेट झालेत. हाती घोडे तोप तलवारे फौज तेरी सारी है पर जंजीर पे जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. इथून आपण पाहिला तर मग सतीश अजूनपर्यंत आहे आणि तो इथे मात्र हा सामना जिंकू शकतो, परंतु या ठिकाणी आपण पाहणार आहोत कोण हा मॅच जिंकेल. एका बाजूने आपण पाहतोय जीवदानी गिरी तर दुसऱ्या बाजूने यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. अखो टप्प्याची लेन होती. इथून आपण पाहिलं तर मग बाउन्स देण्याचा प्रयत्न जरूर केलाय. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वाईट करता तिसऱ्या अंपायर कडे हा डिसिजन मात्र पोहोचवलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण टीम मीटिंग आपण करू नका विनंती केली जाईल. आणि डिसिजन आहे वाईट बॉल. अगदी बॅटरच्या हेड वरून हा चेंडू अगदी ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स ची चेतावणी देखील दिली जाईल. इथे आपण पाहतोय 8 बॉल 19 गरज. काय मॅच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल हो यावेळेस हवाई हल्ला. अविश्वसनीय अद्भुत जबरदस्त झेल. सपनात देखील असं पाहिलं नव्हतं की हा झेल इथे मात्र पकडला गेलाय. आणि या खेळाडूचं नाव वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या इतिहासामध्ये ऍड केला जाईल. हो 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 काय जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही निश्चितच पाहू शकाल. फटका होता दमदार आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा झेल देखील अविश्वसनीय पाहायला मिळालाय. अगदी ओ उडता हुआ पंची. जबरदस्त झेल. गेम चेंजर आणि गेम चेंजर मोमेंट पाहायला मिळालाय. नाव आहे त्याचं विपुल. चमकलाय. साहेब देखील या कॅच चे नक्कीच त्या प्रेक्षकांचे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सातिवलीचे माजी सरपंच साहेब राजेशजी भक्ते यांच्या माध्यमातून या खेळाडूला 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाईल. क्या बात है. जबरदस्त क्षेत्ररक्षण. गरुडाप्रमाणे नक्कीच बॉलवर झेप घेतली होती. विपुल याने कॅच देखील त्याने कंप्लीट केलेला आहे.
यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल विकेट किपरच्या एका टप्प्याने हातामध्ये. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 21 धावा. 6 बॉलचा खेळ बाकी. 19 धावांची गरज. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर एक गेम चेंजिंग मोमेंटम पाहायला मिळाला. आरडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. मॅच मध्ये आपण बघितलं तर अजून देखील आहेत यंग मराठा टीम. असं नाहीये की एक खेळाडू बाद झाला म्हणून मॅच संपली आहे, कारण की एका संघामध्ये असतात एकूण 11 खेळाडू आणि 11 खेळाडूंनी मात्र आपण पाहिलं तर मिळून बनलेला असतो एक संघ. आणि त्या संघासाठी आपण पाहिलं पाहू शकतोय हा फटका मात्र खेळला जातो. थोडासा गॅप मध्ये पडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आरडीएने आपण पाहिलं. जेव्हा जेव्हा टीम अडचणीमध्ये आले तेव्हा मात्र आपण बघितलं तर संकट मोचक म्हणून आपण पाहिलं अमित आरडी या खेळाडूला तर नक्कीच या संघासाठी धावत आलेला आहे, पुढे आलेला आहे. 5 मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 17 धावांची गरज. आज देखील त्याला चमकण्याची गरज आहे. त्याचा संघ नक्कीच अडचणीमध्ये सापडला गेलेला आहे. संकट मोचन त्याला बनावं लागेल. या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॉलर देखील सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर पिच बॉल. मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू खाली. बॉलर सुंदर झेल. फलंदाज बाद होईल मिस्टर रितेश दांडेकर. बॅक टू द पवेलियन. गॉन. आरडी मात्र इथे बाद झाले. इथं आपण पाहिले तर मग विकेट मिळाली आहे. पण ज्या क्षणाला आपण पाहिलं तर या मॅच मध्ये काय आपल्याला पाहायला मिळालं. गेम चेंजिंग आपण पाहिलं तर तो मुवमेंट, गेम चेंजिंग तो कॅच पाहायला मिळाला. कारण की सतीशचा जो फटका ऑलमोस्ट 6 धावांसाठी नक्कीच जात होता, परंतु अचानक आपण पाहिलं तर मग कोणाला वाटलं देखील नसेल की अचानक विपुल मैदानामध्ये येईल आणि तो झडप घेऊन मात्र ही मॅच आपल्या बाजूने वळवेल. कॅच कंप्लीट केला आणि आपण पाहू शकतोय या स्थितीमध्ये थोडंसं अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 17 धावा. 4 मध्ये 17 धावांची गरज असेल. कुठे ना कुठे बॅकफुटवर आलेला आहे यंग मराठा चिंचोडी हा संघ, परंतु कमबॅक करावे लागेल. अक्षय या बॅटरला मोठा फटका नक्कीच एक्झिक्यूट करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, तरच हा संघ कमबॅक करू शकतोय या मॅच मध्ये. बॉलर देखील सज्ज होईल. ओव्हर पिच बॉल. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल रिपेक्सच्या कव्हरच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुरेख फेक. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 24 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी. 16 धावांची गरज. बॉलर देखील सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला साईन जाबर असेल. आता मात्र ऑन साईडला पळवला बॉलला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. जबरदस्त फटका. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. बघा आपण पाहिलं तर हा मोक्याच्या क्षणी आलेला मोठा फटका. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच मध्ये अजून देखील आपण पाहिलं यंग मराठा टीम आहे. बघा जर तो षटकार आला असता तर आता स्थिती काय असती, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टीला धारा नाहीये. अजून देखील मॅच मध्ये आपण पाहिलं तर सगळं काही आहे. 2 चेंडू 12 धावा. या मैदानामध्ये आपण बघितलं तर ते चित्र आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळालंय. कारनामा झालेला आहे या मैदानावर, परंतु आता होईल का. चमकता इतिहास होता. आता मात्र आपण पाहिलं तर इथे काय घडेल पाहूया. हा बॉल खूप निर्णायक. हो हा बॉल पाहिला आपण तर परफेक्ट बॉल मध्ये हाताळला जातोय. यंग मराठा टीमचं मात्र आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल. जितानी गिरीज टीमने आपण पाहिलं तर भरपूर चांगलं क्रिकेट केलंय, परंतु यंग मराठा टीमने आपण पाहिलं तर आज भरपूर इम्प्रेस केलंय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये खेळाची मात्र आपण पाहिलंय अपेक्षा होती मात्र ते पाहायला मिळत आहे. मॅच मात्र आपण पाहिलं तर जिंकला गेलाय आणि KVM ट्रॉफीचा राजा बनताना पाहायला मिळतोय टीम